नीट 2026-27 किंवा अकॅडमिक इयर 2026-27 साठी NMCने आपलं ऑफिशियल सीट मॅट्रिक्स जाहीर केलेला आहे। या सीट मॅट्रिक्सनुसार संपूर्ण देशभरामध्ये 25 नवीन MBBS कॉलेज येत आहेत। त्यापैकी 7 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि 18 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। एकूण 2400 सीट वाढलेले आहेत। त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये 400 सीट त्या ठिकाणी वाढलेले आहेत। नेमके कोणते कॉलेज आहेत, कुठे 400 सीट वाढलेले आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। मुख्य विषयाला सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे देशात MBBSच्या 2400 सीट वाढलेल्या आहेत। संपूर्ण देशभरामध्ये MBBSचा विचार केला तर आत्ता 2400 सीटची त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। NMCने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर यावर्षीचं सीट मॅट्रिक्स पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील संपूर्ण राज्यवाईज डाटा दिलेला आहे। कोणते नवीन कॉलेजेस आहेत, किती त्या ठिकाणी सीट इन्क्रीज झालेले आहेत, त्याचबरोबर कोणते एस्टॅब्लिश्ड कॉलेज आहेत, त्या ठिकाणी काही सीट इन्क्रीज झालेले आहेत का, याविषयी संपूर्ण सीट मॅट्रिक्स NMCने आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे। ते सीट मॅट्रिक्स जे आहे ते अशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर ही PDF मोठी आहे, एक 35 पानांची ती PDF आहे। त्याच्यामध्ये कॉलेज वाईज त्यांनी माहिती दिलेली आहे, परंतु एक कंबाईन PDF सुद्धा त्यांनी शेवटी दिलेली आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 400 सीट या ठिकाणी वाढलेल्या आहेत। काही इस्टॅब्लिश्ड कॉलेजच्या सीट आहेत, तर काही कॉलेजेस जे आहेत ते नव्याने यावर्षी समाविष्ट होणार आहेत, तर काही कॉलेजेस अजूनही मान्यतेच्या प्रक्रियेमध्ये आहेत, मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा मान्यता मिळू शकते, परंतु प्राथमिक आता NMCचं जे सीट मॅट्रिक्स आलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला 400 सीट वाढून मिळालेले आहेत। नेमके कोणते कॉलेज आहेत, कुठे आहेत महाराष्ट्रातले ते कॉलेज आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत नीट UG 2026 प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन बाबत आपण एक ऑनलाईन वेबिनार घेतो आहोत। वेबिनारची तारीख आहे 16 जुलै 2026 संध्याकाळी 8 वाजता हा वेबिनार होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना वेबिनारमध्ये समाविष्ट व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि होम पेजवर हे जे काही लाईव्ह काउन्सिलिंग अशा प्रकारचा टॅब तुम्हाला दिसतो आहे याच्यावर क्लिक करून तुमची सीट त्या ठिकाणी रिझर्व करू शकता। तर हे वेबिनारमध्ये संपूर्ण डिटेल आपण प्रवेश प्रक्रियेचे जे आहेत, नीट परीक्षा झाल्यानंतर त्याचा रिझल्ट झाल्यानंतर पुढची प्रक्रिया कशा प्रकारे आहे याविषयी विस्तृत माहिती आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत। महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला 26-27 साठी महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या सीट वाढलेल्या आहेत ते आपण पाहूयात। गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे GMC नाशिक हे ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड कॉलेज आहे। या ठिकाणी पहिले 50 सीट होत्या, परंतु आता या ठिकाणी 100 सीट झालेल्या आहेत। GMCच्या 50 सीट महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत गव्हर्नमेंट MBBS कॉलेजच्या। प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड असलेल्या कुठल्याही कॉलेजची सीट त्या ठिकाणी सध्या तरी वाढलेली नाही, परंतु 2 नव्यानी MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत। त्याला NMCने अधिकृत मान्यता दिलेली आहे। नेमके 2 कॉलेज कोणते आहेत? एक आहे BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल निप्पाणी बाभळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आलेलं आहे। या ठिकाणी तब्बल 150 सीटचं हे कॉलेज असणार आहे। त्यानंतर दुसरं कॉलेज आहे माऊली मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अजनी खुर्द तालुका लोणार बुलढाणा जिल्ह्यात हे कॉलेज आहे। या ठिकाणी 100 सीट। अशा प्रकारे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 250 सीट नव्याने समाविष्ट झालेल्या आहेत आणि आणखी काही कॉलेज आहेत जे मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, परंतु सध्या तरी ऑफिशियली हे 2 नवीन कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आता एस्टॅब्लिश झालेले आहेत। या वर्षीपासून ऍडमिशन प्रक्रियेमध्ये हे सहभागी असतील। डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीत नव्याने कुठलीही डीम युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये ऍड झालेली नाही, परंतु ऑलरेडी ज्या एस्टॅब्लिश डीम युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या सीट वाढलेल्या आहेत। पहिला आहे DY पाटील कोल्हापूर, 50 सीट इन्क्रीज झालेल्या आहेत आणि MGM कामोठे नवी मुंबई यांच्या सुद्धा 50 सीट या ठिकाणी वाढलेल्या आहेत। या ठिकाणी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती स्टेट कोट्यामार्फत CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते। गव्हर्नमेंट कॉलेजच्या 85% सीटसाठी आणि प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटचे जे काही 100% सीट आहे त्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील। याच्यामध्ये 85% सीट मेरिटवर, 15% सीट इन्स्टिट्यूशनल कोटा लेवलला या कॉलेजच्या त्या ठिकाणी भरल्या जातील। निश्चित हे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की पहिल्याच फेजमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 400 सीट त्या ठिकाणी
वाढलेल्या आहेत. अजूनही काही कॉलेजेस प्रतीक्षेमध्ये आहेत, जसं की GMC अहिल्यानगर, त्याचा समावेश आत्ता सध्या तरी केला गेलेला नाही. त्याचबरोबर CSMSS संभाजीनगर हे सुद्धा कॉलेज येईल असं वाटत होतं, परंतु त्याचा सुद्धा समावेश आत्ता पहिल्या लिस्टमध्ये केला गेलेला नाही. आयडियल मेडिकल कॉलेज पालघर या ठिकाणची सुद्धा वेबसाईट रेडी आहे, त्यांचा सुद्धा समावेश सध्या तरी झालेला नाही. सध्या हे जे काही कॉलेजेस आहेत GMC मधल्या 50 सीट, 2 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि डीमच्या जे ऑलरेडी इस्टॅब्लिश 2 आहेत त्यांच्या 50-50 सीट त्या ठिकाणी इन्क्रीज होऊन सध्या महाराष्ट्राच्या वाट्याला 400 नवीन MBBSच्या सीट काउन्सिलिंग प्रक्रियेच्या आणि रिझल्टच्या अगोदर आलेल्या आहेत. निश्चितच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी अधिक माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.